क्या मीटर कितीचं मीटर टाकलंस आज? वाटलंच मला कमी पैसे कमवले असणार. या पैशातनं बहिणीचं लग्न करणार आहेस? तुला काय करायचंय? तू का मागे लागलास माझ्या? कारण मला जे दिसतंय ना ते तुला अजिबात दिसत नाहीये आणि म्हणूनच मी तुला सांगतोय या परिस्थितीत फक्त मीच तुझी मदत करू शकतो. मला तुझी मदत नकोय. तू जा इथून. हा जातो. तू केवढे पैसे कमवलेस? 100, 200, तू माझे पैसे 500, 1500, तुझी हिम्मत कशी झाली माझे पैसे घ्यायची? क्या बात आहे. आधी फक्त 500 होते, आता 2200. कळलं? माझी रिक्षा किती पैसे कमावून देते मला? मी चॅलेंज जिंकले. आजची टॉपची कमाई आहे माझी. अभिनंदन. आता आहे ना थोडं हिशोब मांडूया. आज दिवसभरात तुझ्या रिक्षाने 500चा गॅस खाल्ला असेल, म्हणजे 2200 मधनं 500 गेले, उरले 1700. या हिशोबाने जर का तुझी टॉपची कमाई झाली येत्या साखरपुड्याच्या दिवसापर्यंत तर 15-16 हजार, म्हणजे एक काम कर, राऊंड फिगर 20,000 रुपये धरून जा. आता मला सांग मीटर, या 20,000 रुपयात तुला साखरपुड्याची अंगठी, कपडे, दागिने, शॉपिंग, हॉल, मंडप, मांडव, मेहंदी हे सगळं करायचं आहे. जमेल का? या 20,000 रुपयात कधीच शक्य नाही प्रीतीचा साखरपुडा होणं. हे बघ ज्योती, जी सत्य परिस्थिती आहे ना ती ॲक्सेप्ट कर. हो मला माहिती आहे. मी कितीही पैसे कमवले तरी ते कमीच पडणार आहेत. मग काय करू? लग्न मोडू तिचं? हा? तू रड. काय करू? माझ्या ताईला असंच घरी बसवून ठेवू का? मला माहिती मी कितीही मरमर केली, काहीही केलं तरी इतक्या कमी वेळात एवढे पैसे नाही कमवू शकत. हे बघ मला तुझ्या आत्ताच्या अपेक्षा नाही पूर्ण करू शकत. कधी कधी वाटतं ना, तुम्ही लोकांनी माझ्या बहिणीला मागणी का घातली? का इतक्या श्रीमंत घरात माझ्या बहिणीचं लग्न होतंय? तू रड. रिक्षावर कर्ज काढायला गेले तर तिथे कळलं दादाने आधीच रिक्षावर कर्ज काढून ठेवलं. तोही मार्ग बंद. कुठून आणू मी पैसे? मी काय करू? सांग ना, आहेत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत का तुझ्याकडे? सांग मला, सांग. नाही आहे म्हणजे ऐक ना, मी काय म्हणतोय, तू कळलं का? म्हणजे इथे आपण असं तू रडू नको. अरे तू रडतेस. अगं ए तुला पाणी देऊ का? अरे ए माझ्या, तू थांब. हे घे रुमाल घे. हे रुमाल घे. हे घे डोळे पुसा. ग तू उडालाच. बस माझ्या इमोशनची कदर नाहीये. कसलं प्रमोशन? अच्छा, ते रिक्षा संघटनेचं प्रमोशन वगैरे होतं. मग त्यांनी तुला जास्त पैसे. तुझा रे. माझा रे? कसलं माझा रे? तुझा? माझं म्हणजे कोणाचं? माझं का? डोकं दुखतंय ना? 2 मिनिटं इथंच थांब, मी गोळी घेऊन आलो. गप्प बस. गप्प बसतो. तू वेडा झालायस का रे? मी इथे रडते, तू माझ्याकडे टुकू काय बघतोयस? सॉरी.
हे क्वार्टर. ए ए तू आत्ता रडत होत म्हणजे एकदम ते कहाणी बी ट्विस्ट. झालंय माझं रडून. आणि तुझा काय स्क्रू ढिलाय का रे जरा? हा, इथे मुलगी रडते तुझ्या समोर, तू तिच्याकडे पाठ करून बसलास. अरे तूच तर बोलली ना माझ्या तोंडाकडे काय बघतोय म्हणून पाठ करून बसलो. मी तुला म्हंटल की माझ्याकडे काय बघतोस असा, पाठ करून बस असं नाही म्हंटल. म्हणजे तेच झालं ना, आता तू बोललीस तेच ऐकलं मी. बरं बरं ठीक आहे, मी तुला म्हंटल की एखाद्या कठड्यावर उडी मारता मारशील. आता तो कटाडा किती उंच आहे, खाली पडल्यावर पाणी आहे का दगड आहे ते सगळं बघितल्यावर त्याच्यावर डिपेंड. फालतूपणा नको करूस. तुझ्यामुळे ना अख्खा वेळ वाया गेला माझा. अरे असं काय करतेस तू, मलाच बोलते उलट. हे वेगळंच केमिकल आहे. काय काय विचार करून बनवला हिला? कौवा आपला घेतला साचा आणि काय काय झालं? काही नाही. नाही ठीक आहेस ना? नाही काहीच नाही. का? स्वराज, तुला काही बोलायचंय का? माझ्याशी काही सांगायचंय का? नाही. नक्की ना? हो. नाही अरे, गणपत काका मला म्हणाले की दुकानात नाहीयेस तू. अच्छा, प्रीती बरोबर गेला होतास का फिरायला? पण तिला घरी सोडलंस ना नीट? हो सोडलं ना. हा, मग त्याच्यानंतर कुठे गेला होतास का? अगं कुठे जाणार आत्या? हे काय डायरेक्ट घरी तर आलोय. नक्की? हा. खरं? अगं खरंच सांगतोय आत्या. बर, हात दे जरा. अगं हात दे. काय? थांब थांब आत्या, जरा. अगं काय आत्या अगं काही नाही. पण म्हणजे हे जे काही लागलंय ते प्रीतीमुळेच लागलंय ना? मला वाटत होतं की लग्न ठरल्यानंतर ना बायका नवऱ्याला प्रेमात पडतात. तुझी बायको तुला संकटात पडतेय. काही काय बोलते सत्या? असं काही नाही आहे. आणि हे काय प्रीतीने नाही केलेलं. ऐक ना, मी फ्रेश होतो. हा बर, पायाला पण लागले का? नाही ग. लंगडतो तर खरा.